नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे. आज या ठिकाणी गंगाखेड येथून आपल्याकडे पेशंट आले होते आणि 7 दिवस त्यांनी न्यूरोथेरपी घेतली. यांना हिप आर्थरायटिस होता. ऍक्च्युली एव्हियन आणि हिप आर्थरायटिस मध्ये अंतर एवढं असतं, म्हणजे यांना जनरलाइज एव्हियनच त्या ठिकाणी डायग्नोज करण्यात आलं होतं आणि त्यांना एव्हियन सांगितण्यात आलं. त्यांनी ज्या डॉक्टर लोकांना सांगितलं, परभणीच्या ठिकाणी ते गेले आणि त्यांना एव्हियन सांगितलं, परंतु त्यांचा एव्हियन नसता हा हिप आर्थरायटिस आहे. यामध्ये फरक एवढा असतो की एव्हियन मध्ये बॉल हा सडतो, कुसतो आणि तो झिजून जातो, परंतु हिप आर्थरायटिस मध्ये असं होतं की त्याचा शेप चेंज होतो फक्त बॉलचा आणि स्टिफनेस. बाकी लक्षणं दोन्हीमध्ये सारखेच असतात, परंतु बरा होण्यासाठी हिप आर्थरायटिस बऱ्यापैकी लवकर कव्हर होतो. त्यामुळे असा पेशंट एव्हियन आणि हिप आर्थरायटिस यामध्ये थोडं डिफरन्स आहे, परंतु बॉलची साईज चेंज झाल्यामुळे यांना सेम एव्हियन सारखी लक्षण त्या ठिकाणी दिसतात. पण अशी एक युनिक केस या ठिकाणी होती आणि ते एव्हियनलाच घाबरूनच ते आपल्याकडे आले होते आणि अक्षरशः पहिल्या दिवसापासून त्यांना त्या ठिकाणी आराम मिळाला. त्यांना आपण विचारूया. जरा तुमचं नाव सांगा. माझं नाव आत्माराम तानाजीराव मुठाळ, राहणार मालेवाडी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. स्टार्टिंगला काय लक्षणं दिसायला लागली होती तुम्हाला? सर, चालताना पाय असा लचकायचा, बरं. मोटरसायकलवर बसताना कळा निघायच्या उजव्या ओके, जॉईंटच्या हा. ह्याच्यामध्ये, हिप जॉईंट मध्ये. ओके. परत शिड्या चढताना त्रास व्हायचा? शिड्या चढताना त्रास मांडी मारता येत हा. नव्हती. मोटरसायकलवर बसताना पाय असा हाताने उचलून घ्यावा लागायचा. ओके. हे सेम लक्षण एव्हियनचेच होते, पण नंतर तुम्हाला एव्हियन सांगण्यात आलं. नंतर तुम्ही मग मध्ये मध्ये राहू लागलं बरं. आणि परत लगेच उचंबळायचं. ओके ओके. मग तुम्ही काय केलं तिकडे? मी असं युट्यूबला सर्च करत होतो की माझे आपले हे लक्षण जे आहेत. दाखवलं असेल तुम्ही डॉक्टर? दाखवलं, परभणीला दाखवलं. त्यांनी काय सांगितलं? एक्सरे केला, MRI केला. ओके. तर एक्सरे ज्या डॉक्टरांकडे केला ते डॉक्टर म्हटले की एवढ्या ह्या गोळ्या देऊ, औषध उपचार घ्या, ह्याच्यावर जर नाही राहिलं तर आपण पुढची स्टेप घेऊ. पण मी काय त्याच्यावर समाधानी नव्हतो. मी म्हणलं ह्याच्यावर परमनंट सोल्युशन काहीतरी काढायलाच पाहिजे. का तर हे दिवसेंदिवस आपल्या कामाच्या व्यापाचा आता सीझन जवळ यायले आणि कामाच्या व्यापामध्ये जर पुन्हा हे जास्त जर याची वेदना वाढायला लागल्या तर काम पण होणार नाही आणि वेदना काही थांबणार नाही. त्याच्यामुळे म्हणलं फायनल सोल्युशन काढण्यासाठी मी युट्यूबला सर्च करत होतो. ओके. तर मी अगोदर देहरादूनला सर्च केलं होतं सुशील आयुर्वेदवाल्याचं. पण नंतर मग त्याच त्यांचं एकदा सर्च केलं की त्यांचे व्हिडिओ यायला लागले. त्याच्यामध्ये त्या फीडमध्ये तुमचं पण आलं स्क्रोल करता करता. तर मी मला तिकडे तेवढ्या दूर जाण्यापेक्षा आपण इथले इथं येऊ. ओके, बघू. नंतरच्या जर करता व्हिजिट द्यायची गरज पडली तर आपण इथले इथे येऊ शकतो. पण देहरादूनला जायचं म्हणजे खूप खर्चिक पण होतं आणि अंतर पण जास्तीचं होतं आणि प्रवासाच्या अडचणी, तिकिटाच्या अडचणी, सगळ्याच अडचणी. आपली थेरपी कशी वाटली मग तुम्हाला? नंबर 1 सर. नंबर 1. कसं आता किती आराम पडला तुम्हाला पहिल्या? आता नाही, ज्या दिवशी आले होते तुम्ही आराम म्हणजे आता फक्त 25% राहिले सर. 75% आराम. 75% मांडी वगैरे मारता यायला मांडी लागली? मारता. ओके. सोबत तुमचा हिपचा पण होता, रिस्ट जॉईंटचा पण त्यांना खूप त्रास होता. हा जो स्टिफ झाले होते एकावर एक. डावा जो जॉईंट आहे, रिस्ट जॉईंट मनगटाचा, मुवमेंटच होत नव्हतं. मुवमेंट नव्हती जास्त, पण असं म्हणजे फ्लेक्झिबिलिटी होती. पण आता ती फ्लेक्झिबिलिटी आली. तर हे सगळे तुमचे वाताचेच लक्षण आहे. तुम्हाला जरी एव्हियन सांगितलं असेल, पण हा वात तो पूर्ण डिजेनरेटिव्ह चेंजेस वगैरे त्या वातामुळे तुमच्या त्या ठिकाणी आलेले. त्या ठिकाणी तुम्हाला वाताचं जे पण थंड खाणं, शिळं खाणं, अतिप्रवास करणं, ह्या गोष्टी तुम्हाला टाळावं लागणार आहे. हे तुमच्यासाठीच जे पण वाताचे रुग्ण असतील त्यांनी या सांभाळून त्या ठिकाणी राहणे. तर निश्चित एव्हियन, हिप आर्थरायटिस, जसं की नी आर्थरायटिस असतो तसा हिपचा आर्थरायटिस म्हणजे आपला जो कमरेचा सांधा आहे त्याचा हा वात आहे, तो निश्चितपणे पूर्णपणे बरा होऊ शकतो आयुर्वेदिक ट्रीटमेंट नुसार. बरं, आणखीन असे जे रुग्ण असतील, एव्हियनचे असतील किंवा हिप आर्थरायटिस, त्यांना काय सांगाल तुम्ही? या, अनुभव घ्या आणि दुरुस्त होऊन जा. नुसता अनुभव घेऊ नका, दुरुस्त होऊन जा, याची 100% गॅरंटी. जर असे कोणी रुग्ण असतील जे एव्हियन म्हणजे आजाराने त्रस्त असतील किंवा हिप आर्थरायटिस, नी आर्थरायटिस, ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस किंवा कमरेत गॅप असेल, मानेत गॅप असेल, अशा सगळ्या प्रकारच्या आजारावर आपल्या गंगा हॉस्पिटलमध्ये विना ऑपरेशन आपण उपचार करतो. अतिशय माफक दरात आपण उपचार करतो. तरी घाबरून जाता एकदा आयुर्वेद तज्ञाचा आपण सल्ला घेऊन निश्चित स्वरूपात कायमस्वरूपी सोल्युशन आपण शोधू शकतो. तरी असे कोणी रुग्ण असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. धन्यवाद. जय आयुर्वेद.